कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती. दमाने यांचा संताप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करणार, बावनकुळेंची ग्वाही. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच. पोलिसांकडून शोध सुरू. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. सुरेश धस यांचा आरोप. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं कारवाई. बोलणं बंद करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा जरांगेंचा आरोप. कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. शिवरायांनंतर आता आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला. वेदांनुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात. सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद. महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात. 2 दिवसात सोलापूरकरला अटक न झाल्यास घरातून बाहेर काढून चोप देण्याचा भीम आर्मीचा इशारा. सोलापूरकरच्या पुण्यातील घराच्या सुरक्षेत वाढ. राहुल सोलापूरकर जिथे असेल तिथे झोडण्याचा आव्हाडांचा इशारा. फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करण्याची सचिन खरात यांची मागणी. तर सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस. शरद कोळींची घोषणा. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते, त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा बँकेचं संचालक पद धोक्यात. कोर्टानं 1 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर पदावरून अपात्र करण्याबाबत सहकार विभागाची नोटीस. 15 दिवसात म्हणणं मांडण्याचे आदेश. विरोधी गटातील संचालकांनी केली होती तक्रार. बीडच्या माजल गावातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. 8 दिवसापासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर थांबून. किसान सभेकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून 28 फेब्रुवारीपर्यंत नाफेडची मुदत वाढवावी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रकाश सोळंकेंची पालकमंत्री अजित पवारांना विनंती. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा. शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसराच्या जंगलातील घटना. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.